फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण फार्मासिस्ट एक्झाम किंवा मग DI एक्झाम असेल किंवा फार्मसी रिलेटेड इतर सर्वच एक्झामची तयारी करत असाल तर आपल्यासाठी हे लेक्चर्स खूप महत्त्वाचे आहेत. आपण या लेक्चर्समध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे नोट्स या ठिकाणी प्रिपेअर केलेले आहेत. चांगल्या रेफरन्स बुक्स आपण काय केलेले आहेत, रेफर केलेले आहेत आणि त्यामुळं आपण एक जी काही सिरीज सुरू करतो आहे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्हाला एक्झाममध्ये 100% सक्सेस हे मिळवून देईल. त्यामुळं आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या या चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण फार्मसी रिलेटेड सर्वच एक्झामची जी काही तयारी करण्यासाठी आपण जे काही लेक्चरची एक बॅच बनवलेली किंवा आपण त्याला म्हणूयात कोर्स बनवलेला आहे, त्याचे आपण या ठिकाणी सबस्क्रिप्शन ठेवलेलं आहे. तर व्हिडिओच्या खाली जे काय सबस्क्रिप्शन लिंक बटन आहे त्या ठिकाणी जॉईन बटनला क्लिक करा आणि अत्यंत कमी फीसमध्ये आपण हे सबस्क्रिप्शन जॉईन करून सर्व लेक्चर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि एक्झामची तयारी करू शकता. तर मित्रांनो, HEP किंवा मग ह्युमन अनाटॉमी या सब्जेक्टमधील जे काय महत्त्वाचे जे काय चॅप्टर आहे तो आहे ब्लड किंवा मग हिमोपोएटिक सिस्टीम. तर या हिमोपोएटिक सिस्टीमवरती बऱ्याच एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत. काही क्वेश्चन हार्ड असतात, काही क्वेश्चन सोपे असतात. आपण सर्वच गोष्टी या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो, हिमोपोएटिक सिस्टीम म्हणजे काय? तर हिमोपोएटिक सिस्टीम म्हणजे काय? हिम म्हणजे काय? या ठिकाणी आपण ब्लड म्हणूयात किंवा मग ब्लड जे काय ब्लडच्या रिलेटेड किंवा मग ब्लड फॉर्मिंग जी काय सिस्टीम आहे त्याला आपण हिमोपोएटिक सिस्टीम असं म्हणूयात. त्यामध्ये जे काय टिश्यू ऑर्गन असतील, त्याचबरोबर जे काय अदर जे काय ब्लड तयार करणारे जे काय ऑर्गन असतील, सेल असतील, त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. जसं की बोन मॅरो, ओके, थायमस ग्लँड, लिम्फ नोड इत्यादी या हिमोपोएटिक सिस्टीममध्ये येतात. त्यामुळं आपण त्यांची सर्व डिटेल स्टडी या चॅप्टरमध्ये करणार आहोत. त्यामध्ये जे काय हिमोपोएटिक सिस्टीमचे जे फंक्शन आपण पाहायचे झालं तर ते काय करतात, रेग्युलेट ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिएंट अँड मटेरियल गॅसेस एक्सचेंज. ओके, जे काय हिमोपोएटिक सिस्टीम आहे ते बॉडीमध्ये जे काय न्यूट्रिएंट मटेरियल असतील किंवा मग गॅसेस असतील, जसं ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा मग जे काय अदर जे काय पदार्थ असतील, वेस्ट मटेरियल असेल, हे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे हिमोपोएटिक सिस्टीम करते बॉडीमध्ये. त्यानंतर त्याचबरोबर कलेक्टिंग लिंक बिटवीन वन ऑर्गन अँड अदर ऑर्गन. त्याचबरोबर ही सिस्टीम एका ऑर्गन आणि दुसऱ्या ऑर्गनसोबत कनेक्ट करण्याचं किंवा कनेक्टिंग लिंक किंवा कनेक्टिंग सिस्टीम म्हणून काम करते. त्याचबरोबर इट पार्टिसिपेट इन द डिफेन्स मेकॅनिझम बाय प्रोडक्शन डिफरंट टाईप ऑफ इम्युनो रेग्युलेटिंग मटेरियल, दॅट इज अँटीबॉडी तयार करून ही इम्युनिटी सिस्टीम बॉडीचे स्ट्रॉंग बनवण्याचं काम ही हिमोपोएटिक सिस्टीम करते. म्हणजे जे काय ब्लडमध्ये जे काय प्रोटीन असतील, जसं अल्बुमिन, ग्लोब्युलिन असतील, हे काय किंवा सेल असतील, ते काय करतात, अँटीबॉडी तयार करतात आणि मग काय करतात, ते बॉडीचं जे काय डिफेन्स किंवा इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतात. त्यानंतर जे काय सिस्टीम आहे हिमोपोएटिक सिस्टीम, त्यामध्ये बोन मॅरो असेल, लिम्फ नोड असतील, थायमस ग्लँड असतील किंवा स्प्लीन असेल, हिमोपोएटिक ग्लँड असतील, ह्या ठिकाणी याची हिमोपोएटिक सिस्टीम बनलेली आहे. त्याचबरोबर जे काय आर्टरीज आणि व्हेनसुद्धा काय आहेत हिमोपोएटिक सिस्टमचा या ठिकाणी पार्ट आहेत, त्या काय करतात, कनेक्टिंग लिंक म्हणून काम करतात. ओके, त्याचबरोबर जे काय फ्लूइड मटेरियल आहे हिमोपोएटिक सिस्टीममधलं ते आहे ब्लड आणि लिम्फ. ओके, तर कधी कधी यावर बी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फ्लूइड मटेरियल कोणतं आहे हिमोपोएटिक सिस्टीममधलं, तर ते आहे ब्लड आणि लिम्फ. ओके, त्यानंतर आपण ब्लड याविषयी आपण डिटेल या ठिकाणी माहिती घेऊयात. व्हॉट इज अ ब्लड किंवा ब्लडचे जे काय कंपोनंट असतील, ओके, किंवा फंक्शन असेल, सर्वच गोष्टी आपण या ठिकाणी पाहूयात. ब्लड इज अ स्पेशल टाईप ऑफ फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, तर ब्लड काय आहे, फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि हे स्पेशल टाईप ऑफ टिश्यू आहे. ओके ओके, यामध्ये क्लिअर स्ट्रॉ कलर्ड वॉटरी नॉन लिव्हिंग फ्लूइड प्लाझ्मा आपण म्हणूयात आणि लिव्हिंग सेल ब्लड सेल त्याला आपण म्हणूयात RBC WBC यापासून काय झालेलं आहे, ब्लड बनलेलं आहे. म्हणजे ब्लड किती गोष्टीपासून बनलेलं आहे, लिक्विड आणि सॉलिड यापासून या ठिकाणी बनलेलं आहे. तर जे काय स्ट्रॉ कलर्ड जे काय फ्लूइड आहे तो नॉन लिव्हिंग आहे आणि त्याचा ते काय आहे, त्याला आपण प्लाझ्मा म्हणूयात.
लक्षात घ्या, नॉन लिव्हिंग पार्ट काय आहे ब्लडमधला, तो काय आहे, प्लाझ्मा आहे. लिव्हिंग काय तर ते सॉलिड म्हणजे सेल आहेत. ओके, RBC, WBC, प्लेटलेट. ओके, तर ते काय आहेत, लिव्हिंग आहेत. ओके, ब्लड इज मोस्ट कॉमनली युज्ड बॉडी फ्लुइड फॉर सर्क्युलेटिंग एनी मटेरियल फ्रॉम वन ऑर्गन टू अनदर ऑर्गन. ओके, बॉडीमधले जे काय आपण मटेरियल आहे एका ऑर्गनपासून दुसऱ्या ऑर्गनपर्यंत ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ब्लड आवश्यक आहे, त्याशिवाय ह्या गोष्टी घडूनच येणार नाहीत. म्हणून जे काय ट्रान्सपोर्टेशन असेल, न्यूट्रियन्स असेल, गॅसेस असेल किंवा अदर मटेरियल असेल, त्यासाठी ब्लड खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ब्लड इज अ कनेक्टेड टिश्यू इन फ्लुइड फॉर्म. इट इज अ कन्सिडर्ड ॲज द फ्लुइड ऑफ लाईफ. आता बघा यावर पण क्वेश्चन आलेला आहे की ब्लड इज blood is a fluid of life आहे, because it carries oxygen from lung to all part of the body. ओके, ब्लडला फ्लुइड ऑफ लाईफ का म्हणतात, कारण की हा काय करतो, ब्लड काय करतो, लंग्सपासून ऑक्सिजन घेतो आणि ऑल बॉडी पार्टला काय करतो, तो ट्रान्सपोर्ट करतो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड काय करतो, बॉडीचे जे काय ऑल पार्ट आहे त्यामधून तो कलेक्ट करतो आणि काय करतो, लंग्स थ्रू बाहेर टाकतो. आणि म्हणूनच फ्लुइड ऑफ लाईफ म्हणजे ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचं काम हा ब्लड करत असल्यामुळे आपण त्याला फ्लुइड ऑफ लाईफ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ब्लडला फ्लुइड ऑफ ग्रोथ पण म्हटलेलं आहे. ओके, तर यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ब्लड इज अ फ्लुइड ऑफ ग्रोथ. ओके, बिकॉज इट कॅरीज न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स फ्रॉम द डायजेस्टिव्ह सिस्टीम. जे काय डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे काही न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स आहे, न्यूट्रिशन्स आहेत, विटॅमिन्स, मिनरल, कार्बोहायड्रेट, जे काय फॅट्स असतील किंवा अमिनो ॲसिड असतील, प्रोटीन असतील, हे कॅरी करण्याचं काम हा त्याचबरोबर हार्मोन असेल, एन्झाईम असेल, ब्लड करतं. आणि त्यामुळं जे काय ब्लडला काय म्हणायचं, फ्लुइड ऑफ ग्रोथ असं म्हणायचं. ओके, म्हणजे बॉडीला न्यूट्रियंट प्रोव्हाइड किंवा ऑल बॉडी पार्टला, ऑर्गनला न्यूट्रियंट सप्लाय करण्याचं काम ब्लड करतं, म्हणून ब्लडला फ्लुइड ऑफ ग्रोथ असं म्हणूयात. ओके, त्याचबरोबर ब्लड इज ऑल्सो अकॉर्ड ॲज द फ्लुइड ऑफ हेल्थ. बघा, ब्लडला आणखी दुसरं एक नाव आहे फ्लुइड ऑफ हेल्थ. आता ब्लडला फ्लुइड ऑफ हेल्थ का म्हणायचं तर या ठिकाणी पाहूयात, बिकॉज इट प्रोटेक्ट बॉडी अगेन्स्ट द डिसीज अँड गेट रीड ऑफ द वेस्ट प्रोडक्ट. ओके, आता काय करतं बॉडी, जे काय ब्लडमधील जे काय काही सेल आहेत ते काय, जसं WBCचे सेल आहेत ते काय करतात, अँटीबॉडी तयार करतात आणि जे काय फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा सबस्टन्स असेल त्याच्या विरुद्ध काय करतात, अटॅक करतात आणि बॉडीला डिसीजपासून किंवा इन्फेक्शनपासून वाचवतात. म्हणून ब्लडला फ्लुइड ऑफ हेल्थसुद्धा म्हणतात. त्याचबरोबर जे काय बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल तयार होतं आणि ते रिमूव्ह करण्याचं कामसुद्धा ब्लड करतं आणि ह्याच कारणामुळे ब्लडला आपण फ्लुइड ऑफ हेल्थ पण म्हणायचं, हे लक्षात घ्या. ब्लडला आपण काय म्हणतो, फ्लुइड ऑफ हेल्थ. ओके, नेक्स्ट पाहूयात आपण प्रॉपर्टीज ऑफ ब्लड. आता ब्लडची जी काय प्रॉपर्टी कोणत्या असतील, कॅरेक्टरिस्टिक कोणत्या असतील, फीचर्स कोणते असतील, तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी मित्रांनो कलर. आता या ठिकाणी ब्लडचा कलर, आता जनरली आपल्याला माहिती आहे ब्लडचा कलर रेड असतो, परंतु इम्प्युअर ब्लडचा किंवा ऑक्सिजनेटेड ब्लडचा कलर कसा असतो यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. त्या ठिकाणी जे काय ब्लड इज रेड इन कलर आहे, जनरली ब्लड हे काय आहे, रेड इन कलर आहे. परंतु जेव्हा आर्टेरियल ब्लड इज स्कारलेट रेड बिकॉज इट कंटेन्स मोर ऑक्सिजन. ओके, जे काय आर्टरी आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असल्यामुळं त्याचा कलर कसा असतो, स्कारलेट रेड असतो. लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, स्कारलेट रेड. त्याचबरोबर व्हेनस ब्लड, जे काय व्हेनमधलं ब्लड आहे हे पर्पल रेड कलरचं असतं, बिकॉज त्याच्यामध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साईड. पर्पल रेड कलरचं असतं व्हेनस ब्लड किंवा व्हेनमधलं, तर ते काय आहे, पर्पल रेड. व्हेनमधील जे काय ब्लडचा कलर काय आहे, इम्प्युअर ब्लडचा काय, पर्पल रेड, बिकॉज त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त असल्यामुळे त्याचा कलर काय असतो, पर्पल रेड असतो. द कलर ऑफ ब्लड व्हॅरीज विथ ऑक्सिजन कंटेंट. जे काय ब्लडचं जे काय कलर आहे तो ऑक्सिजन किती प्रमाणात ब्लडमध्ये आहे, किती प्रमाणात ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्यावरती डिपेंड असतं. वेन सॅच्युरेटेड विथ ऑक्सिजन इट इज ब्राईट रेड. जेव्हा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असतो ब्लडमध्ये तेव्हा त्याचा कलर कसा असतो, ब्राईट रेड असतो. वेन अनसॅच्युरेटेड विथ ऑक्सिजन इट इज अ डार्क रेड. ओके, आता यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे की सॅच्युरेटेड असल्यावर कसा कलर असतो आणि अनसॅच्युरेटेड असल्यावर कलर कसा असतो, ऑप्शनमध्ये दिलं होतं. त्यामुळं सॅच्युरेटेड असल्या ऑक्सिजनमध्ये ब्लडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्यास त्याला आपण सॅच्युरेटेड ब्लड म्हणूयात. ते कसं असतं, ब्राईट रेड कलर असतं. आणि
ब्लडमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असेल तर त्याला आपण अनसॅच्युरेटेड ब्लड म्हणूयात, त्याला आपण काय म्हणूयात पर्पल किंवा डार्क रेड कलरचं काय असतं ते ब्लड असतं. ओके. त्यानंतर व्हॉल्यूम किती आहे ब्लडचं बॉडीमध्ये, यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत, बरेच नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी बनतात मित्रांनो. बघा, ॲव्हरेज व्हॉल्यूम ऑफ ब्लड इन नॉर्मल अडल्ट इज 5 लिटर. लक्षात घ्या, जे नॉर्मल पर्सन असेल, अडल्ट असेल, त्याच्यामध्ये 5 लिटर ब्लड असतं. ओके. इन न्यू बॉर्न बेबी, आता या ठिकाणी जे काय नवीन जन्म झालेली जे काय न्यू बॉर्न बेबी असतात त्यामध्ये त्याचा व्हॉल्यूम 450 ml. लक्षात घ्या, यावर क्वेश्चन आलेलं आहे की जे काय न्यू बॉर्न बेबीमध्ये ब्लड किती असतं तर ते आहे 450 ml. ओके. या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत. बरेच वेळेस आपण काय करतो 5 लिटर करतो मित्रांनो, कारण की आपल्याला सवय लागलेली असते किंवा आपल्याला आपण वाचलेलं असते की ब्लडचं प्रमाण किती 5 लिटर. परंतु लहान जे काही मुलं आहेत किंवा लागलीच नुकतेच जन्मलेले न्यू बॉर्न बेबी आहेत त्यामध्ये 450 लिटर लिटर नाही ml काय असतं ब्लड असतं. त्याचबरोबर इट इन्क्रीजेस ड्युरिंग ग्रोथ अँड रिचेस 5 लिटर. ओके. जसं बाळाची वाढ होईल तसं त्याचं जे काय ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन किंवा व्हॉल्यूम काय होतो वाढत जातो आणि अडल्टच्या टायमाला किंवा पुबर्टीच्या वेळेस तो काय होतो 5 लिटर होतो. ओके. इन फिमेल इट इज स्लाइटली लेस दॅन अबाउट 450 लिटर. ओके, 4.5 लिटर. ओके. ब्लड फिमेलमध्ये अर्धे लिटर जे काय अडल्ट फिमेल आहेत त्यामध्ये अर्धा लिटर कमी, अडल्टच्या अर्धा लिटर कमी म्हणजे 4.5 लिटर ब्लड असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे जे काय अडल्ट मेलमध्ये किती असते 5 लिटर, तर फिमेलमध्ये किती असणार आहे अर्धा लिटर कमी म्हणजे काय 4.5 लिटर काय असणार आहे ब्लड असणार आहे अडल्ट फिमेलमध्ये. ओके. इट इज अबाउट 8% ऑफ द बॉडी वेट इन अ नॉर्मल यंग हेल्थी अडल्ट. ओके. आता फिमेलमध्ये असो किंवा मेलमध्ये असो जे काय अडल्ट मेल फिमेलमध्ये ब्लडचं जे काय पर्सेंटेज जर पाहायचं झालं तर ते किती आहे टोटल बॉडी वेटच्या 8% आहे. यावर क्वेश्चन विचारलेला आहे 8%. ओके. 8% काय असतं ब्लड असतं. ओके. त्यानंतर about 7 kg blood constitutes about 8% of the total body mass and the blood is volume 5 ते 6 लिटर इन अडल्ट मेल अँड 4 ते 5 लिटर इन अडल्ट फिमेल. आता कधी कधी रेंज दिली असेल 5 ते 6 किंवा मग 4 ते 5 फिमेलमध्ये, 5 ते 6 मेलमध्ये असू शकतो ज्याचं वजन 70 kg आहे. ओके. जर अडल्ट नॉर्मल जर 70 kgचा फिमेल असेल तर त्याच्यामध्ये 5 ते 6 लिटर ब्लड असू शकतो. फिमेलमध्ये 4 ते 5 लिटर ब्लड असू शकतं. ओके. त्याचबरोबर दॅट इज 1/12 ऑफ द बॉडी वेट. किती बॉडी वेटच्या किती असलं पाहिजे 1/12 असतं. बॉडीच्या वजनाच्या किती ब्लड असतं 1/12 असतं. पर्सेंटेजमध्ये पाहिलं तर 8% असतं आणि पार्टमध्ये पाहिलं किंवा पोर्शनमध्ये पाहिलं तर किती असते 1/12 असतं. ओके. त्यानंतर फिमेल कंटेन्स ½ लिटर ऑफ ब्लड ॲज लेस दॅन मेल. म्हणजे काय कोणतीही अडल्ट फिमेल असेल त्यामध्ये मेलच्या अर्धा लिटर कमीच काय असतं ब्लड असतं म्हणजे 4.5 लिटर ब्लड असतं फिमेलमध्ये. तर आहे मित्रांनो रिॲक्शन अँड pH ऑफ ब्लड. म्हणजे आपण या ठिकाणी ब्लडचे जे काय प्रॉपर्टीज किंवा मग कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना या ठिकाणी रिॲक्शन अँड pH ऑफ ब्लड या ठिकाणी पाहणार आहोत. तर ब्लडचं जे काय pH आहे स्लाइटली अल्कलाइन आहे अँड इट्स pH नॉर्मल कंडिशनमध्ये किती आहे 7.4. ओके. आणि रेंजमध्ये जर पाहायचं झालं तर 7 ते 7.5 असा काय असतो ब्लडचा या ठिकाणी pH आहे. लक्षात घ्या मित्रांनो ब्लडचा pH स्लाइटली अल्कलाइन आहे. कधी ऑप्शन आलं ब्लडचा pH किती आहे तर तो स्लाइटली अल्कलाइन आहे, चुकूनही ॲसिडिक म्हणू नका. तो कसा आहे स्लाइटली अल्कलाइन. जर नॉर्मल कंडिशनमध्ये पाहायचं झाला ब्लडचा pH तर तो किती आहे 7.4 आणि रेंजमध्ये जर पाहायचा झाला तर तो किती आहे 7 ते 7.5 या रेंजमध्ये काय असतो ब्लडचा pH असतो. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी यावरती क्वेश्चन विचारलेला आहे की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे ब्लडची. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ टोटल ब्लड इज 1.052 टू 1.061. यामध्ये काय टोटल ब्लडची काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. कधी कधी ब्लड सेलची ग्रॅव्हिटी विचारली जाईल. ब्लड सेलची ग्रॅव्हिटी किती आहे आता टोटल ब्लडची किती आहे 1.052 टू 1.061 रेंजमध्ये आहे.
त्यानंतर जर ब्लड सेलचीच पाहायची झाली ब्लडमधल्या तर ग्रॅव्हिटी किती आहे 1.092 टू 1.101. ओके, तर ब्लडची जास्त आहे या ठिकाणी. ओके, असं ब्लड सेलची. प्लाझ्माची जर पाहायची झाली तर या ठिकाणी 1.022 टू 1.026 कमी आहे ब्लड सेलपेक्षा. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी ब्लड सेलची ग्रॅव्हिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू ब्लड प्लाझ्मा आणि टोटल याच्यापेक्षा. ओके, टोटल ब्लडपेक्षा. ओके, त्यानंतर विस्कॉसिटी ऑफ ब्लड. ओके, ब्लड इज 5 टाइम विस्कस मोर दॅन वॉटर. जे काय आपलं नॉर्मल वॉटर आहे त्याच्या कम्पेअरमध्ये जर ब्लडची विस्कोसिटी पाहायची झाली तर 5 पटीनं ब्लड काय आहे विस्कस आहे. ओके, तर विस्कोसिटी कशामुळे येते ब्लडला? ब्लडमध्ये जे काय मेनली ड्यू टू रेड ब्लड सेल आणि प्लाझ्मा प्रोटीन. ब्लडमध्ये जे काय प्रोटीन आहेत आणि RBC आहेत याच्यामुळं काय होतं ब्लडची विस्कोसिटी या ठिकाणी वाढते. तर यावरती क्वेश्चन विचारलेला आहे की ब्लडची विस्कोसिटी कशावर डिपेंड आहे, तर तो RBC आणि प्लाझ्मा प्रोटीन. ओके, पुढं पाहणार आहोत की ब्लडमध्ये कोणते प्रोटीन्स आहेत, कोणते प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत, त्याचे फंक्शन काय आहेत. ओके, त्यानंतर ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ब्लड प्लाझ्मा. ओके, प्लाझ्मा इज द स्ट्रॉ येल्लो कलर. लक्षात घ्या, प्लाझ्माचा कलर कसा आहे? स्ट्रॉ येल्लो कलर, क्लिअर लिक्विड पार्ट ऑफ ब्लड. हा काय? स्ट्रॉ येल्लो कलर, क्लिअर लिक्विड पार्ट ऑफ ब्लड आहे प्लाझ्मा. फ्लुइड आहे तो, कन्सिस्टिंग नियरली अबाउट 55% ऑफ द ब्लड. ब्लडच्या 55% काय आहे? प्लाझ्मा आहे. म्हणजे प्लाझ्माचं ब्लडमधील प्रमाण किती आहे? 55%. मग अदर रिमेनिंग काय असणार आहे? ब्लड सेल. मग किती असणार आहे ते? 45%. म्हणजेच ब्लडमध्ये किती आहे? 45% सेल आहेत आणि 55% काय आहे? प्लाझ्मा आहे. ओके, यावरती क्वेश्चन बनू शकतो. त्याचबरोबर अल्कलाइन फ्लुइड आहे प्लाझ्माचा. जो काय pH काय आहे? अल्कलाइन pH आहे. ओके, इट कंटेन्स 91 ते 92% ऑफ वॉटर. ओके, म्हणजे मॅक्झिमम मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे प्लाझ्मामध्ये. आणि 8 to 9% ऑफ सॉलिड्स. ओके, प्लाझ्मामध्ये काय आहे? 8 ते 9% सॉलिड आहे, बाकीचं सगळं काय आहे? पाणी आहे. म्हणजे किती? 91 ते 92% काय आहे? वॉटर आहे. ओके, द सॉलिड आर ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. म्हणजे काय? प्लाझ्मामधले सॉलिड. आता प्लाझ्मामध्ये सॉलिड म्हणजे सेल नाहीत, RBC WBC नाहीत, सेल वेगळ्या आणि प्लाझ्मा वेगळा. ब्लडमधल्या सेल बाजूला काढल्या तर ते काय राहील? फक्त प्लाझ्मा राहील. आणि मग प्लाझ्मामध्ये 90% पाणी आहे आणि बाकीचं उरलेलं 8 ते 10% काय? सॉलिड आहेत. त्याच्यामध्ये काय? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक आहे सबस्टन्सेस, जसं युरिया असेल. इनऑर्गॅनिकमध्ये अदर सबस्टन्सेस आपण पुढं पाहूयात कोणते सबस्टन्स असतील तर. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी पाहूयात कंपोजिशन ऑफ प्लस. बघा सॉलिड किती आहे? 7 ते 8% आहे. ऑर्गॅनिकमध्ये बघा कोणते घटक असतील. त्याचबरोबर इनऑर्गॅनिक काही कंपोनेंट आहेत. लिक्विडमध्ये वॉटर किती आहे? 92 ते 93% आहे. गॅसेस कोणते आहेत बघा प्लाझ्मामध्ये? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन. लक्षात घ्या, यावरती क्वेश्चन या ठिकाणी पडू शकतो की प्लाझ्मामध्ये कोणते गॅसेस असतात. तर ऑक्सिजन असतो. ऑक्सिजन कुठून येतो? आपण लंग्सद्वारे आपण रेस्पिरेशनच्या मार्फत येतो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड पण बॉडी काय करते? रिलीज करते. आणि नायट्रोजन आपल्या जे काय रिॲक्शन आहे, मेटाबॉलिझम आहे, त्यामधून ह्या ठिकाणी तयार झालेलं असणार आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी सॉलिड सबस्टन्स प्लाझ्मामधील ते किती प्रमाणात, त्याचे फंक्शन काय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके, तर प्लाझ्मामध्ये प्लाझ्मा प्रोटीन 6 ते 8% असतात. लक्षात घ्या, प्लाझ्मा प्रोटीन. त्याच्यामध्ये मग कोणते आहेत? अल्बुमिन, ग्लोबुलिन, फायब्रिनोजन. लक्षात घ्या मित्रांनो की प्लाझ्मा प्रोटीन कोणते आहेत ब्लडमध्ये? अल्बुमिन, ग्लोबुलिन, फायब्रिनोजन. यांचे फंक्शन किंवा रोल पण वेगळा आहे. तर 3 प्रकारचे या ठिकाणी प्लाझ्मा प्रोटीन आहेत ब्लडमध्ये, प्लाझ्मामध्ये. आणि त्याचं पर्सेंटेज जर पाहिलं प्लाझ्माच्या तर 6 ते 8% आहे. यावर क्वेश्चन बनू शकतो की प्लाझ्मामध्ये प्रोटीनचं पर्सेंटेज किती? तर ती आहे 6 ते 8%. त्यानंतर अमिनो ॲसिड कोणते आहेत प्लाझ्मामध्ये? त्यामध्ये बघा इसेन्शियल अमिनो ॲसिड, नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड, अशा दोन्ही प्रकारचे अमिनो ॲसिड या ठिकाणी
प्लाझ्मामध्ये सापडतात. त्यानंतर कार्बोहायड्रेट 1% ग्लुकोज आहे. लक्षात घ्या, यावर क्वेश्चन पडलेला आहे की ब्लडमध्ये प्लाझ्मामध्ये कोणतं कार्बोहायड्रेट आहे ते 1% ग्लुकोज सापडतं. त्याचबरोबर फॅट कोणते आहेत, त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड, कोलेस्ट्रॉल, फॉस्फोलिपिड हे काय आहेत ब्लडमध्ये प्लाझ्मामध्ये सापडतात. त्याचबरोबर इंटरनल काही सिक्रेशन आहेत, जसं हार्मोन आहे, एन्झाईम आहे. ओके, हार्मोनमध्ये अँटीबॉडीज, अँटीऑक्सिडंट आहेत. एन्झाईममध्ये अमायलेज, कार्बोनिक अनहायड्रेट्स, ॲसिड फॉस्फेटेज, लिपेज, सिट्रेट, प्रोटीज, ट्रान्सॲमिनेज. आता मित्रांनो, तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. एकदम चांगल्या प्रकारे नोट्स मी बनवलेले आहेत. चांगल्या रेफरन्स बुक मी या ठिकाणी रिफर केलेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन पडूच शकत नाही असे मी या ठिकाणी तुम्हाला हमी देतो. चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. 1-2 वेळेस व्हिडिओ पहा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील, समजत राहतील. ओके, न्यूट्रिएंट मटेरियल कोणते आहेत प्लाझ्मामध्ये पाहूयात. अमायनो ॲसिड, ग्लुकोज, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, विटॅमिन्स. आता जे काय न्यूट्रिएंट आहे यामधील जे काय वरचे जे काय कंटेंट आहेत त्यामध्ये जे काय न्यूट्रिएंट असतील ते याच्यामध्ये लिहून टाका. अमायनो ॲसिड, ग्लुकोज, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, विटॅमिन्स. नॉन प्रोटीन नायट्रोजनस सबस्टन्सेस, त्यालाच आपण ऑर्गॅनिक वेस्ट प्रोडक्ट म्हणूयात. ओके, त्यामध्ये युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन, ओके, झॅन्थिन, हायपोझॅन्थिन. ओके, ह्या गोष्टी काय आहेत याच्यामध्ये प्रेझेंट असतात, जे काय नॉन प्रोटीन नायट्रोजनस सबस्टन्सेस आहेत किंवा आपण त्याला ऑर्गॅनिक वेस्ट प्रोडक्ट म्हणूयात. युरिया, क्रिएटिनिन, ओके, झॅन्थिन, हायपोझॅन्थिन किंवा युरिक ॲसिड हे काय आहेत वेस्ट प्रोडक्ट आहेत ब्लडमध्ये. ते काय आहेत ऑर्गॅनिक आहेत आणि नॉन प्रोटीन नेचर आहेत, म्हणजे प्रोटीन नाही आहेत ते. ओके, त्यानंतर ब्लड्स अँड प्लाझ्मा कॅन बी सेपरेटेड बाय सेंट्रिफ्युगेशन ऑर बाय ग्रॅव्हिटी. जर यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ब्लड आणि प्लाझ्मा सेल, ब्लडमधील प्लाझ्मा आणि सेल कशा सेपरेट केले जातात, तर ती आहे सेंट्रिफ्युगेशन मेथड आणि ग्रॅव्हिटी. किंवा तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये ब्लड जर ठेवलं, शेक केलं, तर खाली काय होईल, काही वेळानंतर ब्लड सेल खाली सेटल डाऊन होतील. का होतील, कारण की त्यांची ग्रॅव्हिटी जास्त आहे आणि प्लाझ्मा काय होईल, वरी राहील. आणि मग तुम्ही काय करू शकता, ब्लड सेल बाजूला काढू शकता, प्लाझ्मा बाजूला करू शकता. तर मग कोणता आहे, 2 मेथड आहेत, एक सेंट्रिफ्युगेशन आणि दुसरी ग्रॅव्हिटी. हे काय आहे तर ब्लड किंवा प्लाझ्मा सेल, ब्लड सेल आणि प्लाझ्मा सेपरेट करण्याचे काय त्या मेथड आहेत. ओके, नंतर आपण या ठिकाणी पाहूयात प्लाझ्मा प्रोटीन कोणते आहेत. त्या ठिकाणी मी पहिला सांगितलं होतं की सेरम अल्ब्युमिन, सेरम ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन हे काय आहेत ब्लडमधील किंवा प्लाझ्मामधील महत्त्वाचे काय आहेत प्लाझ्मा प्रोटीन आहेत. त्या ठिकाणी सेरम कंटेन्स ओनली अल्ब्युमिन अँड ग्लोब्युलिन. ओके, जे काय सेरम आहे, आता ब्लड मधील जे काय प्लाझ्मामधील जो काय सेरम आहे, सेरम कसा, सेरम आपण काय म्हणतो सेरमला, जेव्हा प्लाझ्मामधून आपण फायब्रिनोजन हा बाहेर काढला तो काय म्हणूया त्याला सेरम राहतो. आणि हा फायब्रिनोजन काय करतो, क्लोटिंगसाठी महत्त्वाचा आहे, फायब्रिन तयार करतो. ओके, क्लोटिंग फॅक्टर महत्त्वाचा आहे. मग सेरम काय, तर फायब्रिनोजन फ्री प्लाझ्मा म्हणजे सेरम. तर मग सेरममध्ये काय असणार आहे, अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन असणार आहे. पूर्ण प्लाझ्मामध्ये पाहिजे झालं तर तिन्ही असणार आहे, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन. ओके, तर या ठिकाणी फायब्रिनोजन इज अब्सेंट इन अ सेरम बिकॉज इट कन्वर्टेड इनटू फायब्रिन ड्युरिंग ब्लड क्लोटिंग. बघा, यावरती क्वेश्चन झालेला की फायब्रिनोजन कशामध्ये कन्वर्ट होतो, फायब्रिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे आणि तो काय करतो, क्लोट तयार करतो ड्युरिंग क्लोटिंग. ओके, द अल्ब्युमिन अँड ग्लोब्युलिन आर द युजली कॉल्ड सेरम अल्ब्युमिन अँड सेरम ग्लोब्युलिन. म्हणून यामुळंच जे काय अल्ब्युमिन आहेत आणि ग्लोब्युलिन आहेत याला सेरम अल्ब्युमिन आणि सेरम ग्लोब्युलिन म्हणतात, कारण की ते सेरममध्ये प्रेझेंट असतात. आणि फायब्रिनोजन हा सेरममध्ये नसतो म्हणून त्याला सेरम अल्ब्युमिन म्हणत नाहीत. काय होतं, तो सेपरेट होतो. म्हणजे काय, प्लाझ्मामधून जर फायब्रिनोजन काढला, आपण फायब्रिनोजन काढला, तो काय राहील आपल्याला फक्त सेरम राहील. ओके, आणि हा फायब्रिनोजन कायमध्ये कशात कन्वर्ट होतं, फायब्रिनमध्ये ड्युरिंग क्लोटिंग. ओके, क्लोटिंग किंवा क्लोट फॉर्मेशनच्या वेळेस हा फायब्रिनोजन कशामध्ये कन्वर्ट होतो, फायब्रिनमध्ये, आणि काय होतं मग ब्लड क्लोटिंग होते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्लाझ्मा प्रोटीन या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण नॉर्मल व्हॅल्यू या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जे काय प्रोटीन आहेत प्लाझ्मा प्रोटीनचे, तर या ठिकाणी टोटल प्रोटीन किती आहेत बॉडीमध्ये, 7.3 ग्राम पर DL. ओके, दॅट इज
6.4 to 8.3 ग्राम पर DL रेंजमध्ये जर पाहायचं झालं तर. नंतर सेरमची जर या ठिकाणी जर नॉर्मल व्हॅल्यू पाहायची झालं तर किती 4.7 ग्राम पर DL आहे. ओके. त्यानंतर आहे ग्लोबुलिनची किती 2.3 ग्राम पर DL आणि फायब्रोजनची किती आहे 0.3 ग्राम पर DL. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा की जे काय अल्बुमिन आहे तो जास्त प्रमाणात आहे प्रोटीनमधील. लार्ज अमाऊंट कोणाचं आहे अल्बुमिनचं. तर या ठिकाणी लार्ज पर्सेंट पण होईल. सगळ्याच गोष्टी अल्बुमिनवर या ठिकाणी क्वेश्चन तयार होऊ शकतील. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या सगळ्यात जास्त प्लाझ्मा प्रोटीनचं प्रमाण कशाचं आहे तर सेरम अल्बुमिनचं आहे. सगळ्यात कमी आहे तर फायब्रिनोजेनचं आहे. ओके. नंतर जे का अल्बुमिन ग्लोबुलिन रेशो या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो किती आहे. अल्बुमिन ग्लोबुलिन रेशो म्हणजे काय तर बघा तो रेशो बिटवीन प्लाझ्मा लेवल ऑफ अल्बुमिन अँड ग्लोबुलिन इज कॉल्ड ॲज अ अल्बुमिन ग्लोबुलिन AG रेशो. ओके. हा कशासाठी महत्त्वाचा आहे. इट इज अन इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ सम डिसीज इन्व्हॉल्विंग लिव्हर अँड किडनी. आता लिव्हर आणि किडनी डिसीजसाठी हा AG रेशो म्हणजे अल्बुमिन ग्लोबुलिन रेशो खूप महत्त्वाचा आहे. तो जर कमी जास्त झाला तर त्या ठिकाणी डिसीज ठिकाणी डिसीज किंवा पॅथोजेनिसिटी आपण या ठिकाणी डायग्नोज करू शकतो. तर नॉर्मल व्हॅल्यू काय आहे AGची रेशोची 2:1 म्हणजे अल्बुमिन ग्लोबुलिन किती असला पाहिजे 2:1 असला पाहिजे. हा नॉर्मल रेशो आहे 2:1. नंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत फंक्शन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन. आता प्लाझ्मा प्रोटीन आपण पाहिले अल्बुमिन असेल ग्लोबुलिन असेल त्याचबरोबर फायब्रिनोजन असेल तर याचे फंक्शन काय तर या ठिकाणी आपण पाहू शकतो. जे काय प्लाझ्मा प्रोटीनमुळे ब्लडला व्हिस्कोसिटी आणि त्याचबरोबर ब्लडचा प्रेशर मेंटेन करण्यासाठी हे प्लाझ्मा प्रोटीन महत्त्वाचे आहेत. म्हणजे जे काय ब्लडला व्हिस्कोसिटी येते आणि ब्लडचं जे काय प्रेशर आहे ते मेंटेन करण्याचं काम हे प्लाझ्मा प्रोटीन करतात. त्याचबरोबर याचे स्पेशल जे काय फंक्शन आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जे काय अल्बुमिन आहे अबुंडंट आहे म्हणजे मी याच्या अगोदरच सांगितलं की ब्लड प्लाझ्मामध्ये अल्बुमिनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. ओके. अँड अबाउट किती पर्सेंटेज 60% ऑफ टोटल प्लाझ्मा प्रोटीनच्या किती आहे 60% काय आहे अल्बुमिन आहे. अल्बुमिन किती आहे 60% या ठिकाणी पाहू शकता 60% आहे. ओके. याचं फंक्शन काय मेंटेन नॉर्मल प्लास्मोटिक प्रेशर म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणूयात BP. लक्षात घ्या अल्बुमिनचं मेन फंक्शन आहे ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करणं ब्लडचं. अल्बुमिनचं मेन फंक्शन काय आहे ब्लडचा ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करणं. दुसरा प्रोटीन आहे ग्लोबुलिन आर इन्व्हॉल्व इन द डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी अँड प्ले इम्पॉर्टंट रोल इन इम्युनिटी. लक्षात घ्या ग्लोबुलिनचं जे काय फंक्शन आहे तो इम्युनिटी बूस्टर आहे किंवा डिफेन्स मेकॅनिझममध्ये आहे. त्याचं जे काय अँटीबॉडी तो फॉर्मेशनमध्ये काय करतो मदत करतो. फायब्रिनोजन रिस्पॉन्सिबल फॉर द कोॲग्युलेशन ऑफ ब्लड दॅट इज अ क्लोटिंग फॅक्टर आहे. ब्लड कोॲग्युलेशनमध्ये हा फायब्रिनोजन खूप महत्त्वाचा आहे. फायब्रिनोजन काय आहे खूप महत्त्वाचं. जर फायब्रिनोजनची डिफिशियन्सी असेल ब्लडमध्ये तर ब्लड क्लोटिंग होत नाही किंवा हिमोरेज होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण प्लाझ्मा प्रोटीन आणि त्याचे आपण या ठिकाणी रूल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर अल्बुमिन हा स्मॉलेस्ट अँड मोस्ट न्यूमरस प्लाझ्मा प्रोटीन आहे. याचं जर साईज जर पाहिलं तर लहान आहे परंतु याची जी काय टोटल प्लाझ्मा प्रोटीनमध्ये जर कंटेंट पाहायचं झालं तर 60% आहे म्हणून आपण याला म्हणूयात न्यूमरस प्लाझ्मा प्रोटीन आहे. ओके. आणि ग्लोबुलिन हा लार्ज आहे ॲज कम्पेअर टू अल्बुमिन. ग्लोबुलिन साईजनं लार्ज आहे. ओके. म्हणजे अल्बुमिन स्मॉल आहे तर ग्लोबुलिन काय आहे लार्ज आहे. ओके. त्याचबरोबर फायब्रिनोजन पण लार्ज आहे लार्ज साईज आहे फायब्रिनोजनची. तर या ठिकाणी आपण फंक्शन पाहणार आहोत रूल पाहणार आहोत. अल्बुमिन हेल्प इन मेंटेन ऑस्मोटिक प्रेशर इम्पॉर्टंट फॅक्टर इन द एक्सचेंज ऑफ फ्लूइड अक्रॉस द ब्लड कॅपिलरी. जे काय ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम करते. त्याचबरोबर जे काय ब्लड कॅपिलरी मार्फत जे काय फ्लूइड असेल किंवा मग मटेरियल असेल ते एक्सचेंज करण्याचं काम हे काय करतं अल्बुमिन करतो. त्याचबरोबर जे काय ग्लोबुलिन आहे इम्युनोग्लोबिन हेल्प अटॅक व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. अल्फा अँड बीटा ग्लोबुलिन ट्रान्सपोर्ट आयर्न लिपिड अँड फॅट सोल्युबल विटॅमिन्स. ओके. आता दुसरं जे काय ग्लोबुलिन आहे मेनली डिफेन्स मेकॅनिझममध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो
अँटीबॉडी फॉर्म करतात. त्यामध्ये अल्फा आणि बीटा ग्लोबुलिन खूप महत्त्वाचे आहेत. ते काय करतात, व्हायरस आणि बॅक्टेरियावर काय करतात, ते अटॅक करतात. त्याचबरोबर आयर्न, लिपिड आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे अल्फा आणि बीटा ग्लोबुलिन करतात. त्याचबरोबर हा फायब्रिनोजन आहे ब्लड कोॲग्युलेशनमध्ये काय करतो, महत्त्वाचा रोल प्ले करतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण ब्लड प्लाझ्मा, प्लाझ्मा प्रोटीन, कंपोजिशन ऑफ ब्लड, रोल ऑफ जे काय प्लाझ्मा प्रोटीन असेल ह्या गोष्टी आपण पाहिल्या. पुढच्या लेक्चरमध्ये या चॅप्टरमधील उर्वरित भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या या चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यालासुद्धा जॉईन करा, ज्यावरती आपण जे काय स्टडी मटेरियल सेंड करत असतो. त्याचबरोबर सबस्क्रिप्शन बटनच्या बाजूला जॉईन बटन दिलेलं आहे, त्या बटनला जॉईन करून अत्यंत कमी फीसमध्ये आपला या कोर्सला तुम्ही जॉईन होऊ शकता. आपण सर्वच जे काय फार्मासिस्ट एक्झाम असेल, DI असेल किंवा फार्मसी रिलेटेड सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, GPAT असेल, या सर्वच एक्झामसाठी महत्त्वाचे जे काही लेक्चर आहेत आपण या ठिकाणी सर्वच विषयाचे आपण या ठिकाणी देणार आहोत, अपलोड करणार आहोत. त्यामुळं अत्यंत कमी फीसमध्ये आपण या सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देतो. या संधीचा फायदा घ्या. त्यामुळं या कोर्सला तुम्ही सबस्क्राईब करा, जॉईन करा, आपल्या मित्रांना पण जॉईन होण्यास सांगा. व्हिडिओ आवडल्यास लिंक फॉरवर्ड करा, शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.